नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे सरला. स्वागत करते सरला टॉक्स या चॅनेलवरती. तर मैत्रिणींनो, विषय खूप स्पेशल आणि खास आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्त्रीत्वाचा स्वाभिमान, स्त्री शक्तीचा स्वाभिमान. हे बघा मैत्रिणींनो, घरातल्यासाठी आपण सगळं काही करतो, नवऱ्यासाठी करतो, मुलांसाठी करतो, घरातल्या सगळ्यांसाठी सगळं काही करत असतो. परंतु हे सगळं करत असताना तुम्ही स्वतःला विसरता, स्वतःचा आवाज ऐकायला विसरता आणि हीच तुमच्या स्वाभिमानाची हार असते. तर मैत्रिणींनो, स्वाभिमान म्हणजे हट्ट नाही आहे. स्वाभिमान म्हणजे एक आदर आहे, तोही स्वतःसाठी, आणि तो सगळ्या स्त्रीने जपायला हवा. हे बघा मैत्रिणींनो, जिथं आपला आवाज ओळखला जात नाही ना, जिथं आपल्याला किंमत नाही आहे, तिथं आपण जेव्हा खालीमान घालून उभं राहतो ना, तेव्हा आपल्या स्त्रीत्वाचा आणि आपल्या स्वाभिमानाचा अपमान होतो. आणि तो कधीही कुणीही होऊन द्यायचं नाही. मी महत्त्वाचे आहे, माझे विचारही महत्त्वाचे आहे, हे स्वतःला आणि दुसऱ्याला वारंवार जेव्हा तुम्ही आठवण करून द्याल ना, तेव्हाच तुमचं स्वाभिमान तुम्ही खऱ्या अर्थाने जगणार आहे. मैत्रिणींनो, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक टप्प्यावर तुमच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचत, तुम्हाला वाईट वाटत असं जर कोणी बोलत असेल आणि तिथे तुम्ही खालीमान घालून उभं राहणार असाल, तुमचा स्वाभिमान कचऱ्यामध्ये जाईल. तर हा स्वाभिमान तुम्हाला जपायचा आहे. हा स्वाभिमान तुम्हाला रोज जपायचा आहे. स्वतःसाठी 5 मिनटं वेळ काढा, स्वतःचं म्हणणं ऐका, आरशासमोर उभं राहा, स्वतःला काय हवं आहे, काय नको आहे, हे तुम्ही स्वतःला विचारा. रोज 5 मिनटं. आणि हो मैत्रिणींनो, मी तुम्हाला सांगते, हे करून बघा, तुमचं आत्मसन्मान तुम्हाला नक्की भेटेल. कुठं जर तुम्हाला बोलूशी वाटत नसेल, कुठं तुम्हाला घाबरल्यासारखं वाटत असेल, तर आरशासमोर या, स्वतःला सांगा, मी खास आहे, माझं बोलणं खास आहे, मला दुसऱ्यांसमोर ते ठेवायचं आहे, मला हे हवं आहे, मला हे नको आहे, माझा आत्मसन्मान मीच राखणार आहे. हे तुम्ही रोज स्वतःला सांगा, म्हणजे तुमच्या आत्मसन्मानाची जपणूक होईल आणि रोज तुम्ही खुश आणि स्वाभिमानात असाल. तर मैत्रिणींनो, जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लाईक करा. जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर रोज बघत राहा सरला टॉक्स. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. सरला टॉक्स बघत राहा. नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा भेटू.